हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण माधुरी दीक्षितचा रेड ड्रेस कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि मी फॅब्रिक किती घेतलेलं हे सुद्धा मी क्लिअर करणार आहे. तर माझी छोटी साईज असल्यामुळे मी फक्त 3 मीटर फॅब्रिक घेतलेलं. नेट फॅब्रिक सुद्धा मी 3 मीटर घेतलेलं आणि अस्तर सुद्धा 3 मीटर घेतलेलं. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. जर तुम्हाला खालचा घेर जास्त हवा असेल तर तुम्ही 4 मीटर 5 मीटर सुद्धा घेऊ शकता. आणि अस्तर तुम्हाला क्रेपमध्येच लावावं लागेल, कारण की नेट असल्यामुळं क्रेप किंवा सॅटिन अस्तरच त्याला छान वाटेल. कॉटनचं अस्तर आपण नाही लावू शकत. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लावू शकता. तर आपण चला कटिंग करूया. तर मी डबल फोल्डमध्ये फॅब्रिक ठेवलेलं आहे. आपण फ्रंट साईड प्लस बॅक साईड दोन्ही सोबत कटिंग करणार आहोत, मागची बाजू आणि पुढची बाजू. तर सर्वात आधी वरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. मी करत आहे त्याच प्रकारे. त्याच्यानंतर आपण सर्वात आधी उंची घेऊया किती आहे. तर आता उंची कशी घ्यायची. आता टोटल उंची आपली 36 आहे. तर आपल्याला वरचा भाग किती हवा आहे, खाली आपला घेर लागेल. वरचा भाग आपल्याला किती हवा आहे, तर वरचा भाग मी 14 इंच घेतलेला आहे. तर 36 मायनस 14 करायचे. 36 मधून 14 मायनस केल्यास 22 इंच उरतात. तर 22 इंचाचा आपला खालचा घेर येईल आणि 14 इंचाचा वरचा भाग येईल. त्यानंतर शोल्डर बघा मी कसं घेत आहे. तर 12 इंच माझं शोल्डर आहे. पहिल्या खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे. जेवढं शोल्डर येईल त्याचा हाफ करायचा आहे. आता 12 इंच शोल्डर आहे तर मी 6 इंच घेतलेले आहे. बघा, हाफ केल्यावर मी जे वरती मार्किंग केलेले आहे ते 6 इंचावरती केलेले आहे. त्यानंतर आर्म होलसुद्धा आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे. जेवढं आपण शोल्डर घेतलेलं आहे तेवढाच आपल्याला आर्म होल घ्यायचा आहे. आणि बॅक नेक आणि फ्रंट नेक जर डीप असेल तर शोल्डर डाऊन करायचं नाही आहे. जेव्हा बॅक नेक छोटा असेल तेव्हाच आपण अर्धा किंवा 1 इंच शोल्डर डाऊन करतो. बट आपण इथं 5च्या वरतीच मोठा नेक घेणार आहे, बॅक साईड आणि प्लस फ्रंट साईडसुद्धा. त्यामुळे मी शोल्डर डाऊन नाही करत आहे. त्यानंतर 1 इंच वरती घेऊन गोल आकार द्यायचा आहे. बघा, हे आपला आर्म होल झाला. चेस्टची साईज कशी घ्यायची. जेवढी चेस्ट असेल, आता 30 माझी चेस्ट आहे तर 30ला आपल्याला 4thने डिवाईड करायचं आहे. 30 डिवाइड बाय 4, 8 चौक 32 येतात. 7.5 इंच येतात बघा. तर 7.5 इंचावरती मी एक मार्किंग केलेली आहे. हे बघा, 7.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आणि 1 इंच आपल्याला आतमध्ये मार्जिन टाकायची आहे. त्यानंतर गळ्याची रुंदी 2.5 इंच घ्यायची. नॉर्मल आपण 2.5 इंचच घेतो, 2.5 इंचच ठेवायची आहे. आणि गळ्याची उंची तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. तुम्ही जास्त मोठा गळा घालत असणार. आता मी 5 किंवा 6 इंचावरती स्टिक मार्क करत आहे. 7च्या वरती आपण पुढचा गळा घेतच नाही. 7 इंच फायनली आपला गळ्याची उंची असते. त्यानंतर मी 6 इंच घेतलेला आहे. आणि तुम्हाला पुढचा गळा कसा हवा आहे, राऊंड, जसं तुम्हाला जशी डिझाईन तुम्हाला पाहिजे असेल तशी डिझाईन तुम्ही बनवू शकता. आता मी पंचकोनी गळा बनवत आहे. तुम्ही बघू शकता. जसा माधुरी दीक्षितचा नेक आहे समोरचा, सेम मी तसाच नेक बनवत आहे. त्यानंतर आता आपल्याला कमरेचं माप बघायचं आहे. बघा, आता कंबर किती आहे. नाहीतर तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते. जेवढी आपली चेस्ट असेल, आता आपली 30 चेस्ट आहे. 30ला आपण 4thने डिवाईड केल्यावर 7.5 इंच आलं. तर 1 इंच मायनस करून टाकायचा. 7.5 मधून 1 इंच मायनस करायचं. 6.5 इंचावरती ही खूप सोपी ट्रिक आहे. म्हणजे 1 इंच मायनस केल्यावर आपलं कमरेचं माप येते. नाहीतर तुम्ही असंही करू शकता. जेवढी आपली कंबर आहे, आता 26 आहे, 27 आहे, तर त्याला 4thने डिवाईड करायचं आहे. त्यानंतर वर स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. जी माझी पहिली लाईन आहे ती माझी फिटिंगची लाईन येईल. आणि जे 1 इंच आपण आतमध्ये सोडलेलं आहे ते आपली आतमधली मार्जिंग येईल. त्यानंतर आता आपण फ्रंटचा आकार देऊयात. बॅक साईड आपला वरच्या साईडला येतो आणि फ्रंट साईड थोडासा खोलगट येतो. बघा, मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करत आहे. 1-1 इंच आतमध्ये रेष मारून घ्यायची आहे आणि राऊंडमध्ये शेप द्यायचा आहे.
तर आपण अर्धा इंच आतमध्ये का घेतो, समोरची बाजू आपला खड्डा येत आहे, तर त्याचं रिझन असं आहे की आपला तिथं फुगा वगैरे येत नाही आणि व्यवस्थित आर्म होलच्या इथं व्यवस्थित बसतं. त्यामुळं अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घेऊन राऊंड शेप देऊन कटिंग करून घ्यायचं आहे बघा. जिथं आपण 1 इंच सोडून मार्किंग केलेली आहे तिथंसुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे आणि आर्म होलसुद्धा मापून घ्यायचं आहे. मेजरमेंट घेताना आपण आर्म होलची सुद्धा मेजरमेंट घेतो, तर ते मापून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण घेर कट करूया. आता घेर कसा कट करायचा, जेवढं आपण कमरेचं माप घेतलं आहे तेवढंच आपल्याला वरच्या साईडला राऊंड शेप द्यायचा आहे बघा. मी दिलेला आहे. आता आपण 26 कंबर आहे, तर त्याला 4ने डिवाईड केल्यावर 6.5 इंच आलं, तर वरची बाजू आपल्याला 6.5 इंच घ्यायची आहे आणि आपला खालचा घेर 22 इंच येत होता बघा. मी तुम्हाला सांगितलेलं 36 इंच उंची आहे, तर त्यातला आपण वरचा भाग 14 इंच घेतलेला आहे आणि 22 इंचचा आपला राऊंड घेर येणार आहे. तर मी आता 22 इंचावरती मार्किंग करत आहे आणि राऊंडमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, हे जेवढं आपलं कंबर आहे तेवढंच आपल्याला तिथं मार्किंग ठेवायचे आहे. त्यानंतर राऊंडमध्ये हे बघा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपली फ्रंट साईड झालेली आहे. बॅक साईडला सुद्धा आपण तसंच करूया. फॅब्रिक बघा मी कसं माझ्या साईडने ओपन आहे, व्यवस्थित ठेवायचं आहे बघा. मी ठेवलेला आहे त्याच प्रकारे आणि जो पुढचा भाग आपण कटिंग केलेला आहे तोच भाग तिथं ठेवून बॅक साईडवर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. सेम कटिंग करायचं आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड. हे बघा मी कटिंग करून घेत आहे. तर घेरचा फ्रॉक कटिंग करणे खूप इझी आहे बघा. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजत असेल. थोडंसं अवघड जाईल बट समजेल. आता बघा फॅब्रिक मी कसं ठेवत आहे. क्लोज बाजू माझ्याकडनं आहे आणि दोन्ही बाजूची आपण कटिंग सोबत करणार आहे. तो पहिला मी डबल फोल्ड केला, त्यानंतर आता चौथा फोल्ड केला, म्हणजे दोन्ही बाजू आपल्या कटिंग होतात, समोरची बाजू आणि मागची बाजू. त्यानंतर जे आपण वरचं कटिंग केलेलं आहे वरचा भाग तो त्याच्यावरती ठेवायचा आणि त्याच्याच मापाने आपल्याला मेन फॅब्रिकसुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. थोडंसं अर्धा इंच सोडून कटिंग केलं तरी चालेल, कारण नंतर मेन फॅब्रिक कमी पडायला नको. त्यामुळे मी थोडंसं अर्धा इंच सोडून कटिंग करून घेत आहे. हे बघा आपली फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही सोबत कटिंग झालेली आहे. दोन्ही भाग आपण सोबत कटिंग केले आहेत. त्यानंतर अस्तर जोडून घ्यायचं. नंतर आता घेर कटिंग करूया. जेवढं आपण अस्तर कटिंग केलेलं आहे तसंच घेर कटिंग करूया. आता मी फॅब्रिक कसं ठेवत आहे ते बघा. तर दोन्ही भाग जोडायचेत आणि असा ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. असंच आपण राऊंड शेप, क्लोज बाजू ह्या साईडला आहे आणि ओपन बाजू माझ्या साईडला आहे. त्यानंतर जसं कटिंग केलं आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे अस्तर आणि त्याच्यावरूनच आपल्याला कटिंग करायची आहे मेन फॅब्रिकची सुद्धा. तर तुम्हाला आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजत असेल. हे बघा मार्किंग करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला स्टिचिंगसुद्धा शिकायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी फक्त कटिंगचा व्हिडिओ अपलोड करत आहे आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर दुसरी बाजूसुद्धा मी कटिंग करून घेत आहे बघा. आपण पहिला घेर कटिंग केलेला, आता हा दुसरा कटिंग करून घेत आहे. 2 घेर येतील आपले, एक समोरच्या बाजूला येईल, एक बॅक साईडला येईल. तर जेवढा आपण फ्रंट साईडचा घेतला तेवढाच बॅक साईडचा सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं आपली कटिंग झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता कटिंग खूप इझी असते आणि शिवणे पण खूप इझी असते, बट त्याला समजायला थोडासा वेळ लागतो. तर स्लीव्ज कशी कटिंग करायची हे याच्यावरती मी एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून स्लीव्ज कटिंग करू शकता. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चलो बाय.